तर संभाजीनगरमध्ये विधान परिषदेकरता भाजपा विरुद्ध ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे। ठाकरे गटाकडून देवयानी पाटील डोणगावकर यांना संधी देण्यात आली आहे। भाजपकडून संभाजीनगरातून भाजपच्या जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना संधी मिळाली आहे। संभाजीनगरमध्ये देवयानी पाटील डोणगावकर विरुद्ध सुहास शिरसाट असा सामना रंगणार आहे। भाजपने दिलेली उमेदवारी आनंददायी धक्का आहे। भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया समाज माध्यमांकडे नोंदवली आहे। दरम्यान कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचे जेव्हा फोन आले तेव्हा कळलं की उमेदवारी निश्चित झाली आणि एक अपेक्षा ही होती की सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय मिळतो आणि तो मला या ठिकाणी मिळाला। सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी या ठिकाणी मिळाली। त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे जे देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा गट असेल राष्ट्रवादीचं, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो।